हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गेल्या 2 सत्रामध्ये आपण अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 42 ज्यामध्ये भगवंतांनी ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म सांगितले आणि हे सांगताना त्यात साधनाही आलेली आहे. तो श्लोक असा: शमोदम स्तपशौचम क्षांतिरार्जवमेव च ज्ञानविज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. श्लोक क्रमांक 42 आणि त्यावर आपण भरपूर चिंतन केलं. शिवाय माऊलींनी रचलेल्या ओवी क्रमांक 837 पासून आपण त्यावर चर्चा करत आलो. 833 पासून आपण चर्चा करत आलो ते 847 पर्यंत 2 सत्रामध्ये आपण व्यवस्थित चर्चा केलेली आहे. गुण ब्राह्मणाचे म्हणून जरी सांगितले असले तरी अन्य क्षत्रिय वैश्य यांना आणि शूद्रांनासुद्धा अशा प्रकारचं गुण प्राप्त करून भगवंत प्राप्तीचा हा मार्ग आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आता माऊली पुढे काय सांगतात 848व्या ओवीमध्ये, ते या सत्रामध्ये आपण त्या ओवीपासून सुरुवात करूया. आस्तिक्यम म्हणजे भगवंताचं अस्तित्व मान्य करणं हा जो काही गुण आहे तो ब्राह्मणामध्ये आणि अर्थात ज्यांना अध्यात्मामध्ये भगवंत प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांच्याकरता आवश्यकच आहे. अर्थात त्यासाठी करावी लागणारी साधना सांगणारी माऊलीची ओवी क्रमांक 848. हे विज्ञान बरवे गुणरत्न जेथ आठवे आणि आस्तिक्य जाणावे नववा गुण. अर्थ, ते चांगले म्हणजे फलदायी असलेले विज्ञान, ते विज्ञान बरवे. या गुणकर्मात 8वे गुणरत्न आहे. आस्तिक्य म्हणजे परमात्म्यावर, तसेच वेद शास्त्रे यातील महावाक्यादी ज्ञानास प्रमाण मानण्यावर निस्संदेह निष्ठा म्हणजे श्रद्धा असायला हवी, आणि हा ब्राह्मणांचा 9वा गुण आहे. आणि अशी निष्ठा जोपासणं हीच साधना आहे. माऊली पुढच्या ओवीत म्हणतात: पै राजमुद्रा आथिलिया प्रजा भजे भलतया तेवी शास्त्रे स्वीकारलिया मार्ग मात्रा ते. 849. राजाचा शिक्का म्हणजे राजमुद्रा असलेल्या कोणत्याही वस्तूला, म्हणजे कागद असो इत्यादी, पैसा म्हणजे नोटा म्हणून प्रजा मानते, कारण त्यावर राजमुद्रा आहे. त्याप्रमाणे श्रुती स्मृती शास्त्राने स्वीकारलेल्या सर्व मार्गांना म्हणजे ज्ञान कर्म भक्ती योग यांच्याबद्दल पुढच्या ओवीत सांगतात. आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी म्हणे तो 9वा गुण जेने कर्म ते साच. जीवानं केवळ भगवंताचं अस्तित्व मानावं इतकं सांगून माऊली थांबल्यात का? नाही. माऊली पुढे सांगतात, अरे आस्तिक्य म्हणावं कशाला म्हणावं ते सांगतो ना. मग त्यांना जे आदराने मानतात त्याला मी भगवंत म्हणतात, आस्तिक्य म्हणतो. भगवंत अर्जुनाला सांगतायत तो ब्राह्मण कर्मातील 9वा गुण आहे आणि त्या आस्तिक्यामुळे ब्राह्मणाचे कर्म सफल होते. म्हणजे आदरे जे का मानणे ते आस्तिक्य मी म्हणे, म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे
राजमुद्रा असल्यानंतर जसा राजाच्या कागदाला महत्त्व प्राप्त होतं, किंमत येते, त्याप्रमाणे श्रुती स्मृती शास्त्राने स्वीकारलेल्या सर्व मार्गांना, ज्ञान कर्म भक्ती योगाला जो मानतो तो अर्थात भगवंताला मानतो आणि त्याला आम्ही अस्तित्व म्हणतो असं भगवंतांनी स्पष्ट केलं आहे. आणि त्यासाठीची ही ओवी क्रमांक 850 मी वाचली. आता 851 माऊली काय म्हणतात, एवं नवही शमादिक गुण जेथे निर्दोष, ते कर्म जान स्वाभाविक ब्राह्मणाचे. याप्रमाणे शमादिक 9 गुण ज्या कर्मात निर्दोषपणे असतात ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म आहे असे समज. तो नवरत्न गुणा करू, सुक्त देवा, तो नवगुण रत्ना करू, यया नवरत्नांचा हारू, न फेडितले दिन करू, प्रकाशू जैसा. 852. सूर्य जसा केव्हाही प्रकाशाचा त्याग न करता अखंडपणे सर्व काळ प्रकाशाला धारण करतो, त्याप्रमाणे तो 9 गुणांचा समुद्र असणारा ब्राह्मण या नवगुणरूपी रत्नाचा हार सतत अखंडपणे धारण करतो. नानात सांपाचा पोळी पूजिला, चंद्रिका धवळला, का चंदनू निजे चर्चिला, सौरभ्य जेवी. काय म्हणतात माऊली 853 ओवीमध्ये, अथवा चाफ्याच्या फुलांनी सदा फुललेला असतो. अनेक वेळा आपण बघितलंय चाफ्याच्या झाडाला पान कित्येक वेळा दिसतही नाहीत, मात्र संपूर्ण तो जो वृक्ष आहे तो फुलांनी बहरलेला असतो. अथवा चाफ्याच्या फुलांनी सदा फुललेला असतो. चंद्र चांदण्याने नेहमी शुभ्रता प्राप्त असतो. अथवा चंदन आपल्या सुवासाने नेहमी चर्चिलेले असते. चंदनू निजे चर्चिला, चंदनाच्या वासाचा संदर्भ देऊन चर्चिला जातो. सौरभ्य म्हणजे सुगंध जेवी. तेवी नवगुण टिकलग, लेने ब्राह्मणाचे अव्यंग, कहीच संडी अंग ब्राह्मणाचे. 854. त्याप्रमाणे नवगुण हा ब्राह्मणाचा निर्दोष अलंकार असतो व तो अलंकार ब्राह्मणाचे अंग कधीच सोडित नाही. आता यावर आपण अत्यंत महत्त्वाचं असं चिंतन करणार आहोत. गुण जरी ब्राह्मणाचे सांगितले असतील तरी ते ब्राह्मणापुरते मर्यादित ठेवण्याचं कारण नाही. चिंतनाचा भाग असा, जन्माने वर्ण कोणताही असो, आत्मानुभूतीसाठी ब्राह्मण वर्गाचे शमादी 9 गुण आवश्यक आहेत, जे वरती आपण श्लोकात आणि माऊलींच्या ओव्यामध्ये समजून घेतलेले आहेत. शमादी 9 गुण ब्राह्मणामध्ये जन्माने स्वाभाविक आहेत आणि म्हणून तो ब्राह्मण. इतर जातीमध्ये ते कुटुंबातील संस्कार, साधना, शिक्षण, सत्संग, शास्त्राभ्यासाने व ध्यानाभ्यासाने प्राप्त होतात, वाढतात. जन्माने वर्ण कोणताही असो, आत्मानुभूतीसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी शमादी 9 ही गुण आवश्यक आहे. गर्भातील मुलांचे गुणसुद्धा संस्काराद्वारे बदलता येतात. अभिमन्यूचे उदाहरण सांगितलं जातं. भक्त प्रल्हादाचंही तसंच उदाहरण आहे. गर्भवती स्त्रियासाठी गर्भावर संस्कार करणारी शिबिरेसुद्धा इतर आध्यात्मिक संप्रदायाप्रमाणे सांप्रतच्या कालात घेतली जात आहेत. त्याचा गुरुजींनी अवश्य लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे जन्मतः ब्राह्मण असूनही कुसंगतीमुळे त्यांच्यातील सद्गुण लुप्त होऊ शकतात. हे संस्काराचे महत्त्व आहे. लेखकाचे सद्गुरू ऋषी प्रभाकर म्हणत, जर ब्राह्मणाने 3 पिढ्या मांसाहार, मद्यपान,
केले तर त्याचे ऋषिकुळ दर्शविणारे गोत्र नावापुरते शिल्लक राहते. DNA बदललेला असतो. जे ऋषी प्रभाकर सांगत होते तेच मनुस्मृतीमध्ये सुद्धा आहे. आता उचित जे क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगो ऐक प्रज्ञाचिया भरोवरी. 855. आता क्षत्रियाचे जे गुण आहेत त्या गुणांची चर्चा आपल्याला करावयाची आहे. आणि काय म्हणतात या ओवीचा अर्थ? अर्जुना, आता क्षत्रियाला जे योग्य कर्म आहे ना तेही सांगतो. तू बुद्धिपूर्वक ऐक, लक्षपूर्वक ऐक, अवधान देऊ नये. आणि आता श्लोक क्रमांक 43. क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे सांगणारा सिद्धांत. शौर्य तेजो धृतिर्दाक्ष्यम युद्धे चापपलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 43 हा असा आहे. त्याचा अर्थ शौर्य, तेज, धृती म्हणजे धैर्यात धारण करणारी शक्ती, दक्षता, युद्धामधून पलायन न करणे, दान करणे आणि ईश्वरभाव, नेतृत्व, प्रजेवर सत्ता इत्यादी ही क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत. जो सर्व प्रजेचे दुःखापासून, क्षतिग्रस्त होण्यापासून रक्षण करतो तो क्षत्रिय. क्षतात त्रायते इति क्षत्रियाः. पुन्हा वाचूया. क्षतात त्रायते इति क्षत्रियाः. हे क्षत्रियांच्या स्वभावातच असते, ज्याद्वारे ते त्यांच्या राज्याचे शासन म्हणजे राज्यकारभार करीत असतात. आता यावर माऊलींच्या ज्या काही ओव्या आहेत त्यातली शौर्य हा जो पहिला शब्द श्लोकातला आहे त्यावर आधारित माऊलीची ओवी क्रमांक 856. तरी भानु हा तेजे नापेक्षी जे विरजे का सिंहेन पाहिजे जावळिया. सूर्य हा प्रकाशाच्या बाबतीत सहाय्याची अपेक्षा करीत नाही, अथवा सिंह शिकारीसाठी साथीदाराची अपेक्षा करीत नाही. ऐसा स्वयंभ जो जिवे लाठू सावाये वीन उदभटू ते शौर्य गाजेत श्रेष्ठू पहिला गुण. पहिल्या ओवीमध्ये दृष्टांत दिलेत आणि दुसऱ्या आता या 857व्या ओवीमध्ये स्पष्ट करतात. म्हणतात तसा स्वभावतः उपजत अंगी असलेले बळ. आता तसा म्हणजे वर सांगितलेला सारखं भानू बघितला आपण, सिंह बघितला आपण, तसा स्वभावतः उपजत अंगी असलेले बळ जे सहाय्याशिवाय उभरते म्हणजे आपल्याला प्रगट होते, तो शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण क्षत्रियांच्या गुणातील पहिला गुण आहे. शौर्य म्हणजे शूर, वीर असणे, बोलण्यापुरता नव्हे, रणांगणावर जो स्वतःला सिद्ध करतो तो. वीरता पुढील उदाहरणाद्वारे लक्षात घ्यावी. स्वातंत्र्यवीर सावरकर हेही वीरच म्हणवले जातात. दानवीर कर्ण तोही वीरच होता. क्रांतीवीर भगतसिंग तेही वीरच होते. आणि महावीर जैन, वीर शब्दाचे हेही अर्थ आपण जाणून घ्यायला हवे. आता दुसरा शब्द श्लोकामध्ये काय आहे? शौर्य तेजो, नाही का? तर तेज त्यावर आधारित माऊलीची 858 क्रमांकाची ही ओवी. आणि सूर्याचे नी प्रतापे, पुन्हा सूर्याचं उदाहरण. कोडीही नक्षत्र हारपे नातो तरी न लोपे सचंद्रीतिही.
सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यावधी नक्षत्रे निस्तेज होतात, परंतु ती कोट्यावधी नक्षत्रे चंद्रासह असली तरी त्यांच्याकडून तो सूर्य निस्तेज होत नाही. हे जसं तेज सूर्याचं आपण अनुभवतो, आम्हाला क्षत्रिय असे अपेक्षित आहेत नव्हे. असं तेज ज्यांच्या ठिकाणी आहे तो क्षत्रिय, असं गीतेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. तैसेनी आपुले प्रौढी गुणे जगाया विस्मयो देणे, आपण तरी न क्षोभणे कायसे नाही. 859. अर्थ, त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने व गुणाने या जगाला विस्मित करून टाकणारे तेज व स्वतःकडे कशानेही क्षोभित न होणारी. पुढच्या ओवीमध्ये पूर्ण केलेलं आहे वरच्या ओवीतलं म्हणणं. ते प्रागल्भ्य रूप तेजा जिये कर्मी गुण दूजा, आणि धीरू तो तिजा जे तिचा गुण. 860. व विकारवश न होणारी प्रगल्भता असणारे तेज, हा क्षत्रियांचा कर्मातील दुसरा गुण आहे. धैर्य हा क्षत्रिय कर्मातील तिसरा गुण म्हटलेला आहे. धीरू हा तिजा. आता धृती म्हणजे धैर्य आणि त्याकरताची माऊलीची ओवी. वरी पडलिया आकाश बुद्धीचे डोळे मानस, झाकी नाते परियेस धैर्य जेथे. 861. धृतीचे आपण 3 प्रकार पाहिले, सात्विक, राजसिक आणि तामस. मात्र आपल्याला विषय अध्यात्माकडे नेणारा हवा असेल तर सात्विक धृती सर्व वर्णीयांच्या साधकासाठी आत्मानुभूती प्राप्त्यर्थ आवश्यक आहे. त्यावर आता चिंतन करूया या माऊलींच्या ओवीच्या आधारे. आकाश कोसळून अंगावर पडले. माऊलींचा शब्द कसा आहे? वरी पडलिया आकाश. तरी देखील मन भयग्रस्त होऊन बुद्धीचे डोळे झाकले जात नाहीत. ते या क्षत्रिय कर्मात धैर्य म्हणजे धृती होय. आणि आत्मानुभूतीसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी सात्विक धृती सर्वच वर्णांच्या साधकासाठी आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपण यापूर्वी वाचलेला श्लोक क्रमांक 33 आणि ओवी क्रमांक 737 या 2 गोष्टी आपण पाहूया. सात्विक धृती सांगणारा श्लोक क्रमांक 33. धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियः, योगेना व्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. सात्विक धृती सांगितलेली आहे. आपण अर्थ पाहू. जी धारणाशक्ती मन, प्राण, इंद्रिये यांच्या क्रिया योगाभ्यासाने म्हणजे प्राणायाम व ध्यानाच्या अभ्यासाने संयमित करून समतेने युक्त होऊन अव्यभिचारीपणाने धारण करते, म्हणजे ध्यानाभ्यासाने मनाचा निरोध, इंद्रियाचा निग्रह व कुंडलिनी अभ्यासाने प्राणाच्या प्रवाहा संवेदनेद्वारे जी धारणाशक्ती अव्यभिचारीपणाने धारण करते, ती धारणाशक्ती हे पार्था सात्विक धृती होय. आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या गीतेवरील शांकर भाष्यात योगेन पदाचा अर्थासाठी विस्तार समाधी योगेन असा केलेला आहे. समाधी अभ्यास माऊलींनी सोपा केला आहे व तो सोपा वाटावा म्हणून माऊली समाधी या शब्दाऐवजी ध्यान हा शब्द वापरतात, असे पक्के लक्षात ठेवावे. समाधी म्हटलं की सामान्य मनुष्य
बिचकून जातो. ध्यान म्हटलं तर तो समजण्याच्या जवळ राहतो. आता यावर माऊलींनी ज्या काही रचना केल्या त्यातली 737 क्रमांकाची ओवी साधना व अनुभव सांगणारी आहे. तैसा जो धीरू उठली या अंतरू मनादिके व्यापारू सांडिती उभी. अर्थ, त्याप्रमाणे यम, नियम, प्राणायाम व विशेषतः ध्यानाभ्यासामुळे अखंडपणे ध्यानाभ्यासाच्या वेळी व जागृतावस्थेत सुद्धा उपलब्ध असणारी जी सात्विक धृती म्हणजे धैर्ययुक्त धारणा शक्ती जागृतावस्थेत इंद्रियाची विषयाशी गाठ पडताना तसेच विविध द्वंद्वांना समोर जाताना अंतःकरणात उत्पन्न होते. त्यामुळे मनाचा निरोध होऊन मन आपला व्यापार सोडून देते. आता क्षत्रियाचा दक्षत्व हा गुण कसा याविषयी माऊलींची 862 क्रमांकाची ओवी अशी आहे. आणि पाणी हो का भलते तुके परिते जिनोनी पद्म फाके काकाश उंचिया जिंके आवडे तया ते. पाणी वाटेल तितके खोल असो परंतु त्या पाण्याच्या वर येऊन कमल विकसित होते, अथवा आकाश हे उंचीच्या कामी वाटेल त्याला जिंकिते, म्हणजे आकाशा इतकं उंच काही नाही. आता महत्त्वाची साधना सांगणाऱ्या माऊलींच्या 2 ओव्या 863 आणि 864 एकत्र वाचणार आहे. तेवी विविध अवस्था पातलिया जिनोनी पार्था प्रज्ञा फळतया अर्था वेज देने जे. ते दक्षत्वगा चोख जेथ चौथा गुण देख आणि झुंज अलौकिक तो 5वा गुण. त्याप्रमाणे नाना प्रकारच्या विपत्तीमुळे उत्पन्न होणारे जे भय, शोक आदी विकारांच्या अधीन न होता त्याचे बुद्धीने तर्कसंगतपणे निवारण करणे आणि सावध चित्ताने बुद्धीचे स्थिर असणे हे चांगले म्हणविणारे दक्षत्व हा क्षत्रिय कर्मातील 4था गुण आहे. युद्ध हा अलौकिक असा 5वा गुण आहे. ही दक्षता जे क्षत्रियांचा गुण म्हणून सांगितला आहे त्याचा आत्मानुभूतीसाठी काही उपयोग असला पाहिजे का? तर नक्की आहे. केवळ क्षत्रियांनाच नव्हे तर ज्यांना आत्मानुभूती प्राप्त करायची आहे त्या सर्व वर्णीयांना दक्षता हा गुण अत्यंत आवश्यक कसा आहे त्याचं थोडंसं चिंतन आपण करूया. श्लोकात क्षत्रिय धर्माचा दक्षता हा गुण वर्णिलेला आहे आणि तो अनपेक्षितपणे होऊ शकणाऱ्या शत्रुहल्ल्याबाबत आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी दक्षता हा गुण अत्यंत महत्त्वाचा आहे. फलाकांक्षाबाबतची म्हणजे प्रापंचिक गरजा, अपेक्षा, इच्छा, आकांक्षाबाबतची दक्षता सोडणे आवश्यक व कारणरहिततेने दक्षता जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. मनामध्ये कारण नाही म्हणजे शब्दविचार नाहीत आणि दक्षता आहे म्हणजे चैतन्याचा, ऊर्जेचा अनुभव आहे. अशा पद्धतीने जागृतावस्थेत जगाकडे पाहण्याचा अनुभव घेणे ही साधना. सुरुवातीस शब्दविरहित मनाची अवस्था गाठणे अशक्य प्राय असल्याचा अनुभव येतो. दृश्याकडे निर्हेतुकपणे पाहण्याच्या अभ्यासाने, मनात येणाऱ्या विचाराकडे साक्षीभावाने व सजगतेने पाहत राहिल्याने मनात येणाऱ्या विचारांची तीव्रता, आवेग व संख्या कमी कमी होत असल्याचा, वृत्तीप्रवाह क्षीण होत असल्याचा अनुभव येतो व साधनेबाबत उत्साह वाढतो, सतर्कता वाढते. कारणरहित दक्षता
अनुभवाच्या टप्प्यामध्ये येते. माऊलींनी हा मुद्दा अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 467 मध्ये कसा सांगितलाय आपण पाहूया. साधना सांगणारी माऊलींची ही ओवी. पाठी विचारी तया वेगा, तो विवेकुही ठाके मागा. मग अविचारणीयते अंगा, घडोनी जाय. अध्याय क्रमांक 6 ओवी क्रमांक 467. माऊली म्हणतात, या साधना अवस्थेत शब्द, विचार, रूप, भावनाद्वारे जे जे अनात्म मनात येत असते त्याकडे उपेक्षा, उदासीन वृत्ती, दक्षता, साक्षीभाव जोपासण्याच्या अभ्यासाने असं जर केलं तर काय होतं, जे जे अनात्म आहे ते विरून जाते. नाम रूप लयाला जाते आणि त्यामुळे अर्थात मन लयात जाते. त्या योग्याची ही आत्मानात्म विवेक साधना अवस्थाही त्वरेने संपते. जणू काही विचाराच्या वेगाने संपते. त्यामुळे विचाराच्या पलीकडची म्हणजे विचाररहित अवस्थेत अनुभवास येणारी जी स्वरूपावस्था ती अनुभवने घडते. आणि याकरता सबुरी, लेट गो. स्वरूपाचा अनुभव हे घडणे आहे, ते घडू देणे ही साधना आहे. म्हणून अध्यात्मात सबुरी या साधनेला महत्त्व आहे. सबुरी हा शिर्डी साईबाबांचा एकच शब्द हे सर्व यथार्थपणे सांगून जातो. इंग्लिशमध्ये घडू देणे यासाठी एक खूप समर्पक शब्द उपलब्ध आहे आणि तो म्हणजे लेट गो. आपण काहीही न करता, विशेषतः मनाने काहीही न करता, करणे सोडून देऊन निवांत बसून राहायचे. जे जे तरीही मनात येईल त्याकडे, विचार, रूप, भावनेकडे, हा आत्मा नाही आहे, अनात्म आहे, हा शब्दविरहित भाव मनात जोपासत बसून राहायचे. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे. शब्दविरहित भाव म्हणजे मनात शब्द आणून हा विचार, हा रूप, हे भावनेकडे, हे काय अनात्म आहे असे शब्द मनामध्ये आणायचे नाही आहेत. श्वासाचे अनुसंधान ठेवावयाचे. आपोआप स्वतःचे शुद्ध अस्तित्व म्हणजे चिदाकाश अनुभवास येते. 467 अध्याय 6. अशा प्रकारे माऊली आपल्याला 863 आणि 864 मध्ये दक्षता सांगणारी साधना अशा प्रकारे सांगतात. अपलायनम हा जो काही गुण सांगितला आहे क्षत्रियाचा, त्यावर आधारित माऊलीची ओवी क्रमांक 865 अशी आहे. आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का. सूर्यफुलाच्या झाडाची फुले सूर्याकडे सदा सन्मुख असतात. त्यामुळे शत्रूपुढे नेहमी समोर होऊन असणे, शत्रूला कधी पाठ न दाखविणे. पुढच्या ओवीत माऊली त्या गुणाचं आणखी तपशील देतात. माहे वनी प्रयत्नेसी, चुकवी जेसे जे जैसी, रिपू पाठी ने दिजे तैसी, समरांगणी. 866. गरोदर स्त्री पतीला आपल्या अंथरुणावर येऊ देण्याचे हर प्रयत्न करून टाळते. त्याप्रमाणे युद्धभूमीवर असताना कोणत्याही परिस्थितीत आपली पाठ शत्रूस न दाखविणे, अर्थात संघर्षातून पलायन न करणे, हा क्षत्रियाचे आचारी. 5वा गुणेंद्रू अवधारी, चहू पुरुषार्था शिरी, भक्ती जैसी. 867. अर्जुना, धर्मार्थादी 4 पुरुषार्थाच्याही वर चढ
भक्ती ही 5वी आहे. 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष. आणि म्हणून काय म्हणतात 5वा गुणेंद्र अवधारी. तर नाही 4 पुरुषार्थाच्या श्री भक्ती जैसी. 4 पुरुषार्थाच्या वर चढ भक्ती ही 5वी आहे. त्याप्रमाणे क्षत्रियांच्या आचरणातील हा सर्वश्रेष्ठ असा 5वा गुण आहे दानम. आता पुढचा गुण काय सांगतात. आणि जालेनी फुले फळे शाखिया जैसी मोकळे का उदार परिमळे पद्मा करू 868. याप्रमाणे फुलाफळांनी बहरलेल्या व त्यामुळे वाकलेल्या वृक्षांच्या शाखा स्वतःची फुले फळे वाटसरूंना देऊन त्या स्वतः मोकळ्या होऊ इच्छितात. अथवा कमळपुष्पाचे समुदाय धारण करणारे सरोवर उदार होऊन मुक्त हस्ते सुवास सर्वांना वाटू इच्छिते का उदार परिमळे पद्मा करू. नाना आवडीचे निमापे चांदीने बलतेने गेपे पुढिलांचे निसंकल्पे तैसे जे देणे 869. अथवा वाटेल त्याला हवे तितके चांदणे घेता येते त्याप्रमाणे दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जे हवे ते देणारे ते उमपगा दान जेथ 6वे रत्न गुण. चुकलं. जेथ 6वे गुणरत्न आणि आज्ञे एका यतन होणे जे का 870. असे अपरिमित दान हे क्षत्रियाच्या कर्मात 6वे गुणरत्न आहे. आज्ञेला राहण्याचे जे एकच ठिकाण होणे म्हणजे सर्वजण ज्याची आज्ञा पाळतात तो क्षत्रिय होय. सर्व प्रकारचे सात्विक कर्म समजण्यासाठी यज्ञ तप दान यांना प्रतिकात्मक उदाहरण करून भगवंतांनी अध्याय 17 उपदेश केला आहे. हा भाग विस्ताराने अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 186 आपण पाहिलाही होता. त्यापैकी दान हा जो भाग आहे त्याचं जो सर्व वर्णीयासाठी आहे तेवढाच भाग आपण पाहूया. अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 30 आणि त्यावर ओवी क्रमांक 186 जे खूप मोठा तपशील खूप मोठं चिंतन आपण केलं होतं त्यातलं दान या विषयाचं चिंतन आपण करणार आहोत. दान म्हटलं की भगवंतांनी सात्विक राजस आणि तामस याविषयी तपशील आपल्याला दिलेला आहे आणि माऊलींचं चिंतन तर आणखी खोलवर आहे, तपशिलात आहे. दान देणे हे कर्तव्य आहे अशा भावनेने जे दान योग्य देश म्हणजे ठिकाण, काल म्हणजे तिथी व पात्र म्हणजे सत्पात्र आहे असे पाहून ज्याच्यापासून प्रत्युपकाराची म्हणजे दानाच्या बदल्यात काहीही मिळण्याची अपेक्षा शक्यता नाही अशाला दिले जाते त्या दानाला सात्विक दान म्हणतात. श्लोक क्रमांक 20 चर्चा आलेली आहे. स्वधर्माचरणाने म्हणजे यज्ञरूप कर्माने जे जे आपणास मिळालेले असेल ते ते मोठ्या सन्मानाने द्यावे. माऊलीने टाकलेली ही भर आहे. सात्विक म्हणजे 266 क्रमांकाच्या ओळीमध्ये आहे. सात्विक दान घडवून आणण्याकरता देश काल पात्र व स्वधर्मार्जित द्रव्य अशा 4 योग्य गोष्टीचा संगम होतो तेव्हा म्हणजे त्यामुळे सत्वगुण उत्कर्षित झालेला असतो. निष्काम अंतःकरणाने जमीन वगैरे अर्पण करावी. माऊली दान द्यावी असे न म्हणता अर्पण करावी असे म्हणतात. आणि त्यावेळी फलेच्छेला म्हणजे दान दिल्याच्या निमित्ताने अंतःकरणात येणाऱ्या अपेक्षेला उद्भवू देऊ नये. 277 क्रमांकाच्या भूमीमध्ये माऊली स्पष्ट करतात. अशा रीतीने शब्दरहिततेने अर्पण केल्यावर दात्याने त्याची आठवण चित्तात राहू देऊ नये. 282 ओवी. माऊली खरंच बहार करतात. हा विषय तर माऊलीने इतका सुंदर पद्धतीनं त्याचं विश्लेषण केलेलं आहे.
वरील सामग्री एकत्रित येण्याने जे निपजते ते सात्विक दान होय. ह्या दानाविषयी गीता आणि ज्ञानेश्वरी या दोघातला फरक आवश्यक म्हणजे तो जो अभ्यासक आहे त्यांनी अवश्य पाहावा. आणि माऊली या विषयामध्ये इतकं सुंदर अशा प्रकारचं भर घालतात ना, ते पाहून खूप खूप आनंद होतो. आता पुढे राजसदानाचं आणि तामसदानाचं बरं का वर्णन केलेलं आहे. जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकारासाठी म्हणजे दानाच्या बदल्यात काही मिळावे म्हणून आजकाल रिटर्न गिफ्ट जे चालू आहे ते किंवा फलाच्या उद्देशाने दिले जाते ते राजसदान म्हटले जाते. धन घेणारा पुन्हा आपल्या उपयोगी पडावा परलौकिक फळाची इच्छा करतो ते राजसदान होय. क्लेशपूर्वक म्हणजे जेवढे दिले तेवढे माझे कमी झाले, जास्त तर दिले नाही ना असे वाटत राहणे. जे दान अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी कुपात्राला म्हणजे अयोग्य व्यक्तीला दिले जाते, कदाचित सत्पात्राला दिले तरी ते दान सत्कार न करता अवेलनापूर्वक म्हणजे अवज्ञेसह दिले जाते ते तामसदान म्हटले जाते. जे दान स्तुती करणारे भाट जादूगार कोल्हाटी गारुडी वेश्या जुगारी अशांना भुलल्या जाऊन दिले जाते ते सत्पात्राच्या हातावर अल्पदान देऊन ते देताना अरे तुरे म्हणून दिले जाते ते तामस दान होय. माऊली फार सुंदर तपशील बरं का नोंदवतात. यज्ञ तप व दान याद्वारे संसार पाशातून सोडविणारे सात्विक कर्म सांगितले आहे. त्याविरुद्ध असलेले राजसिक व तामसिक कर्म म्हणजे यज्ञ तपदान या उदाहरणांनी सांगण्याचा उद्देश सत्वगुणाच्या आड जो रजोगुणाचा व तमोगुणाचा पडदा आहे तो पूर्णपणे कळावा आणि तो कळल्याशिवाय दूर होणार नाही, हा असा उद्देश आहे. श्रद्धेसह केलेल्या यज्ञ तपदान यांच्या उदाहरणाद्वारे सर्व क्रिया जातीमधील सर्व प्रकारच्या कर्मामधील सत्वगुण स्पष्टपणे कळावा हा उद्देश आहे. रज व तमाचा त्याग करून शुद्ध सत्वगुणाने यज्ञादी सर्व क्रिया कर म्हणजे आपले स्वरूप तळहातावर घेतलेल्या पदार्थासारखे अनुभवास येईल. माऊलींनी ओवी क्रमांक 317 आणि 318 मध्ये स्पष्ट केले. मोक्ष प्राप्त करून देण्याच्या बाबतीत सत्वगुणात चांगली शक्ती आहे, तथापि त्याचे ओम तत्सत या ब्रह्मनामाचे साह्य जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्या सात्विक कर्माचा मोक्षाच्या गावात प्रवेश होतो. म्हणजेच सात्विक कर्म मोक्ष प्रत्यक्ष प्राप्त करून देते असं माऊली ओवी क्रमांक 320 आणि 321 मध्ये स्पष्ट करतात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे आणि अशा ध्यानासाठी मुख्य म्हणजे सुखासनात बसायचं आहे. आपल्या मनामध्ये विचार येत असतात, त्या विचाराकडे साक्षीभावानं पाहावयाचं आहे. कोणत्याही विषयामध्ये रमायचं नाही. साक्षीभाव जर धारण केला तर तो विचार आपोआप विरून जातो. मनातला शब्द विरून जाणे म्हणजे चिदाकाशाचं दर्शन होणे आहे. आणि अशा प्रकारचं दर्शन व्हावं त्यासाठी माऊलींना आपण शरण जाऊया आणि त्या सिद्ध मंत्राचा जप करून आपण 20 मिनिटाच्या ध्यानात बसूया. माझी माऊली.